येस, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. येस, माझं नाव डॉक्टर परमेश्वर बटुळे आणि आजचा आरोग्य सल्ला आहे रक्तदाब म्हणजे काय. रक्तदाब म्हणजे आपल्या शरीरातील रक्तनलिकांमधून म्हणजे आपल्या आर्टरीजमधून हृदयाच्या धडधडीनं वाहणाऱ्या रक्तावर पडणारा दाब म्हणजे रक्तदाब. आणि या रक्तदाबाचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे सिस्टोलिक रक्तदाब आणि दुसरा प्रकार आहे डायस्टोलिक रक्तदाब. मग पहिल्या प्रकारामध्ये जेव्हा आपलं हृदय अंकुचन पावतं, आपलं हृदय कंटिन्यू अंकुचन प्रसरण पावतं, पण जेव्हा आपलं हृदय अंकुचन पावतं आणि रक्ताला बाहेर ढकलतं तेव्हा रक्तनलिकांवर पडणारा दाब म्हणजे सिस्टोलिक रक्तदाब, सिस्टोलिक प्रेशर, याला आपण वरचा रक्तदाब म्हणतो. आणि याची सामान्य मर्यादा ही 90 ते 120 असायला पाहिजे. दुसरा प्रकार आहे डायस्टोलिक रक्तदाब, ज्याला आपण डायस्टोलिक प्रेशर म्हणू. आपलं हृदय जेव्हा विश्रांती घेत असतं आणि विश्रांती घेत असताना रक्तनलिकावर पडणारा जो दाब आहे त्याला म्हटलं तर डायस्टोलिक रक्तदाब. याला आपण खालचा रक्तदाब म्हणू शकतो. याचं सामान्य प्रमाण, याचं नॉर्मल मर्यादा ही 60 ते 80 असते. म्हणून आपण कायम एक गोष्ट म्हणतो, माझा वरचा रक्तदाब एवढा आहे, माझा खालचा रक्तदाब एवढा आहे. वरचा 120 पर्यंत असावा, 90 ते 120 पर्यंत असावा आणि खालचा 60 ते 80 पर्यंत असावा. येस, तर रक्तदाब म्हणजे काय आणि रक्तदाबाचे दोन प्रकार आपण आज पाहिले. उद्या नवीन आरोग्य सल्ल्यासहित आपण भेटूया. रक्तदाबाची लक्षणे काय काय आहेत. तो थँक्यू सो मच. मिलेंगे कल. थँक्यू.